काय नाही येत तिला. येतं मला सगळं येतं मला, फक्त मी करत नाही. 11 वाजल्यापासून मोमोज चालू आहे. 11 वाजता नाही, किती मी 1 वाजता सगळं सामान आणले. काय बोलायचं म्हणून काहीही. हॅलो गाईज, गुड इव्हिनिंग. श्री स्वामी समर्थ. तर आज मला आहे ना काहीतरी असं चटपट खायची इच्छा होती. तशी तर मला रोजच काहीतरी खायची इच्छा असते, पण आज मला खूप दिवसांपासून मोमोज वगैरे खायचे होते. सो आता मी तुम्हाला दाखवते. शॉर्ट्स व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेच असेल की मोमोज बनवलेले आहेत, पण आता ही मेन रेसिपी आहे, म्हणजे ही मोठी तुम्हाला परफेक्ट दाखवते कसं काय केलं आहे ते. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर मी ना पहिले पीठ मळून घेतलेलं आहे. आपल्याला लागलेलं मैद्याचं पीठ, आणि त्याच्यानंतर व्हेजिटेबल्समध्ये कोबी, पत्ताकोबी, कांदा, गाजर, कोथिंबीर आणि आलं लसूणची पेस्ट. बाकी मी काही जास्त टाकत नाही. आणि बाकी मग सॉस वगैरे मी ते तुम्हाला दाखवते कसं काय ते. तर मी पहिले मस्त लुसलुशीत मैद्याचं पीठ भिजवून घेतलेलं, मी तुम्हाला ते तर फर्स्ट ऑफ ऑल मी पीठ भिजवून घेतलेलं आहे मैद्याचं असं मस्त. आता बघूयात थोडंसं कसं होते कसं नाही. असं त्याचे छोटे छोटे पेढे करून घ्यायचे आणि मग ते लाटायचे आणि मग ते हे करायचे. सो आता आपण हे पीठ झाकून ठेवूयात थोडंसं, आणि त्याच्यानंतर मग आपण पहिले भाज्या वगैरे सगळ्या फ्राय करून घेऊयात. तर मी आता कांदा आणि लसूण बघू शकता मी कुटून घेते. कारण कांदा लसणाची पेस्ट हवी. बाकी भाज्या मी सगळं चॉप करून घेतलेल्या आहे. तर मी मार्केटमध्ये गेलेले, त्याच्यात काय काय हवंय ते सगळं टाकण्यासाठी. तर मी रेड चिली सॉस आणि सोया सॉस, बाकी मी काही नाही टाकणार आहे. एक शेजवान चटणी. स्टफिंग करताना मला एवढं काही टाकायला आवडत नाही, कारण आलं लसणाची खूप छान टेस्ट लागते. तर फक्त मी त्याच्यात सोया सॉस आणि रेड चिली सॉस टाकणार आहे. ग्रीन चिली सॉसची मला अजिबात टेस्ट लागत नाही. त्यासाठी मी फक्त सोया सॉस, रेड चिली सॉस आणि थोडीशी चवीला शेजवान चटणी, आणि त्याच्यासोबत मग गार्लिकचा व्हेज मेयोनीज आणलेली आहे, ते नंतर खायला त्याच्यासोबत. तर चला स्टार्ट करूयात. आता सगळ्यात पहिले आता भाज्या फ्राय करून घेऊयात, मस्त शिजवून घेऊयात, स्टफिंग बनवूयात. तर चला. तर इथे मी आलं लसणाची पेस्ट, कोथिंबीर, कांदा, गाजर आणि कोबी एकदम बारीक बारीक कापून घेतलेला आहे. आता गॅस पेटवते, तवा ठेवला आहे. आता त्याच्यावर टाकते मी तेल, आणि तेल थोडंसं गरम होऊ देते. मी हा पॅन आहे तो फक्त आणि फक्त मी व्हेजसाठीच यूज करते, बाकी नॉनव्हेजसाठी हा मला मी नाही यूज करत कधी. तर असंच आलं लसणाची पेस्ट वगैरे टाकली, मस्त फ्राय होऊ दिली थोडीशी, आणि मग ती थोडी झाली रेड अशी थोडीशी लालसर. मग त्याच्यावर कांदा टाकला, तो जरा फ्राय केला मस्त, आणि त्याला थोडंसं ब्राउनिश कलर येईपर्यंत थोडंसं परतवला. त्याच्यानंतर टाकले मी त्याच्यात गाजर, आणि गाजर मला आवडतं नेहमीच, कशातही काही चायनीज पदार्थ किंवा काही करतो गाजर मला आवडतोच. तर मस्त गाजर वगैरे टाकला, आणि त्याच्यानंतर मग ते पण मस्त मिक्स करून घेतलं, आणि मग टाकलं मी त्याच्यात कोबी. तर कोबीसुद्धा मी खूप सारी घेतलेली, आणि मला खूप बारीक बारीक कापायची होती अजून, पण जे माझं एक भांडं आहे ज्याच्यात ते कमी करायचं असतं, ते त्याच्यात होतच नव्हतं जास्त. मग मी हाताने जेवढं मला बारीक कापता आलं तेवढं कापलं. त्याच्यानंतर टाकली मी रेड चिली सॉस. तर रेड चिली सॉस मी टाकले आणि मस्त मिक्स करून घेते पहिले. मी ग्रीन चिली सॉस टाकणार होते, मला काही जास्त आवडत नाही म्हणून मी ब्लॅक सोया सॉस टाकला. बाकी ग्रीनची एवढी मला काही टेस्ट लागतच नाही, म्हणजे त्याची काही टेस्टच नसते, असं ओके वाटत पण नाही ते. मग मी शेजवान चटणी आणि हे एवढंच सगळं केलं, त्याच्यात टाकलं आणि सगळं मिक्स करून घेतलं. तर गाईज स्टफिंग बनवून रेडी आहे, मी तुम्हाला दाखवते. मस्त वास येते, पण एक प्रॉब्लेम झाला, करता करता डायरेक्ट सोया सॉस जास्त पडून गेला यार.
नेहमी असंच होतं, सोया सॉस जास्त पडून जातो, मग आंबट होतं. पण मी पटकन काढून घेतला तो, जेवढा पडलेला ते साईडचं थोडं थोडं काढून घेतलं. आणि स्टफिंग मस्त झालेली आहे आणि वास पण खूप छान येतोय. तर आता आपण पीठ आहे ना, पीठ लाटायचं आहे, म्हणजे आपल्या ह्याचे पुरांदे. आणि खूप सारा पसारा झालेला आहे, पण मी आवरेन तो नंतर. पण आत्ता ना आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे मैद्याची, जे मी पीठ मळालेलं मी तुम्हाला दाखवते. तर पीठ आता मी थांबा थोडंसं तेल लावू आणि त्याला मस्त ताणून पीठ मळून घेऊ. तेल लावलेलं आहे. वाव, किती मस्त वाटतंय. तुम्हाला मी दाखवते. तर मी आता हे जे पीठ आहे ते छोटे छोटे त्याचे गोळे करून घेते पुऱ्यांसारखे. मग आपल्याला त्याच्यावर लाटता येईल मस्त. फर्स्ट टाइम करते, चुकीचे झाले तर माफ करा. मी 2-3 ट्राय केलेले पण काहीच झालेच नाही. शेवटी मग एक लास्ट टाइम ट्राय केला, तो लाटला गेला. कारण मला चपाती वगैरे हे पदार्थ कधी काही करताच नाही येत, सगळं चिटकत होतं. पण झालं, लास्ट टाइम एक केला मग झालं ते. तर या साईजची पुरी म्हणजे पुरी लाटून घ्यायची आहे. आणि आलेला आहे माझा भाऊ, गावाला गेलेला. शांतता होती, गावाला गेलेला. किती दिवस रे, आठवडा झालेला गावाला गेला. घर शांत होतं. सो आता ही पुरी लाटून झालेली आहे आणि मी तुम्हाला याची स्टफिंग भरून दाखवते. तर ना स्टफिंगचा एक प्रॉब्लेम झालाय, त्याच्यात जरा जास्तच सोया सॉस पडले गेलं. काय नाही येत तिला, येतं मला सगळं येतं मला, फक्त मी करत नाही. 11 वाजल्यापासून मोमोज चालू आहे. 11 वाजता नाही, इथे मी 1 वाजता सगळं सामान आणले. काय बोलायचं म्हणून काहीही, हात ओले झाले. तर आता असं घ्यायचं आहे आणि थोडंसं जाडच लाट आहे, जरा जास्तच पातळ लाटलं गेलं. आणि मला याला शेप कसं द्यायचं माहिती नाही, पण ही अशी स्टफिंग आता आपण याच्यात भरूया. हा का असतो यार माझ्या चॅनल मध्ये कधी, तर हे मला माहित नाही कसं. लेट्स ट्राय. अरे यार, व्हॉट द हेल. वेट, आपण ट्राय करूया. ट्राय बट डोंट क्राय. तर मी अशा प्रकारे माझं होते गाईस. थोडीशी पुरी जाड लाटायला पाहिजे होती. फुकलंय जरा. मोमोज नाही तर समोसा झाला. थांबा होईल. जाड जरा जास्त दीदीली पीठ जरा जास्तच पातळ. तिला तरी मी म्हटलं होतं की दीदी पीठ आहे ना. तर थोडीशी पुरी आपण जाड लावूया. मी फर्स्ट टाइम करते ना, सो मला माहिती नाही ना, त्यामुळे थोडं जाडच घेते आता, नको जास्त पातळ. मी शीट्स आणणार होती. आमच्या इथे रायगड बाजारात ना डायरेक्ट शीट्स भेटतात मोमोजच्या. तर मग जाऊ दे,
किती येतील आणि किती नाही. मी घरीच ट्राय करते. तर आता भरलंय मला, मी आता देते कसं घ्यायचं आहे ते. नाही हां वेट, पहिले पाणी लावून घ्यायचं असतं सगळ्या कड्यांना. माफ करा गाईज, जरा ते जरा मी माझं पहिल्यांदा आहे. ये ओके, देन आता आपण देऊयात त्याला आकार. एवढं काही हार्ड नाहीये गाईज मोमोज बनवणं, पण तरी आहे. तर गाईज आपला झालेला आहे मोमोज रेडी. रेडी म्हणजे रेडी नाही, मस्त शेप आलाय. वेट, आता आपण ना साईडला पहिले भरून ठेवूयात सगळे. ये मोदक सारखं थोडंसं आलाय, बट इंडियन मोमोज समजून घ्या. तेल लावून घ्यायचंय स्टीमवाल्या भांड्याला. मी तशी मिक्स आपला जो हा भांडा असतो ना कशाचा, इडलीचा, मी त्याच्यात बनवणार होती, पण म्हटलं जाऊ दे ह्याच्यात बनवूयात, कुठे शोधा आणि परत करत बसा. तर मी हे सगळे असे पहिले करून घेते. तर दीदीला मी बोलवलेलं आहे पुरी लाट, म्हणजे ते मोमोजची हे लाटण्यासाठी, कारण मला खूप टाइम लागतो. तर मी फटकन त्याच्यात ते सारण भरून टाकेल आणि हे करेन, मग पटापट दोघींचं होईल म्हणून आम्ही ते करतोय. तर ती मला लाटून देते पटापट. संगीला म्हणजे नुसती स्टफिंग आवडलेली आहे. तर ठीक आहे चला, म्हणजे असं काय बोलायला हरकत नाही की वाईटचा कुछ नाही आहे गाईज, ये कुछ भी काम नाही करती. हे दे ग त्याला, जर काहीच काम नाही करत आहे, नुसती दिसते, काही करत नाही. मागतं पण करतंय, आले तसे नुसतं आराम चालू आहे. आणि बाईला म्हणजे काम असतंच, तुम्ही कुठेही जा, करायला पाहिजे. बाई जेव्हा काम करते तेव्हा घराला घर पण येतं, हो की नाही. आमची आई बसून राहते नुसतं. आता पुऱ्या लाटायला काय आली तर म्हटलं बोलते मला काम सांगते. मला तर आवडतं खायला, बनवायला बनवते ना मम्मीच बनवते. आता गरम झालं पाणी, आता वाटीत घेतलं. बाहेर घ्यायला गेलो ना आपण तर कसं होतं माहितीये का, बाहेर तुम्ही 60 रुपये 70 रुपये हाफ प्लेट, त्याच्यात फक्त 4 नाही तर 5 येतात. घरी करून खाल्लं ना की कसं हवं तेवढं खाता येतं. भांडा आहे ना घ्यायचं, ह्याचं नाही. तर पहिलेवाले मी आता स्टीम करायला ठेवतीये. पाणी उकळलेलं आहे, थोडासा घरात तसा आहे आमच्या, पण आता मी ठेवते आणि त्याच्यावर काय झाकून ठेवते, म्हणजे ते पटकन. पहिले आधी भांड्याला मी मस्तपैकी तेल लावून घेतलेलं आहे. तर गाईज तुम्ही बघू शकता किती मस्त पैकी आता मोमोज होतायत. वाव, लुक गाईज, लुक. अजिबात चिकटले सुद्धा नाहीये. खूप शेप थोडासा वाकडा तिकडा आलाय, बट इट्स ओके. थोडेसे बनवायचे आहेत अजून. तर आता आपल्याला सॉस बनवायचा आहे, त्याच्यासोबत मोमोज खायचे. तर मी हे वालं घेतलं आहे, गार्लिक वाले मेयोनीज आहे, थोडीशी ठेवून देते. मी ट्राय करणार होती म्हणून मी थोडं सामान आणलेलं आहे. तर मी आता ह्याच्यात टाकणार आहे शेजवान चटणी. तर मी पहिले 2 ट्राय करणार आहे, बाकीचे ठेवले पहिले. झालेत का ते आपण बघूया. गरम गरम आहे, चटणी आहे, मेयोनीज आहे आणि चटणी.
खूप छान झालेलं. एक फ्राय कर ना तू, बघ कसं झालंय. अरे कर मस्त झालं, खरंच टेस्टी झालं. मुळात मी स्टीम वाले जास्त खात नाही, मला फ्राय वाले जास्त आवडतं. तर अशीच होती माझी मोमोजची व्हिडिओ. आणि तुम्हाला जर आवडली असेल तर प्लीज मला सांगा कमेंट करून की चांगली होती व्हिडिओ किंवा वाईट होती, काहीही चालेल मला. तर फर्स्ट टाइम होता म्हणून थोडंसं ओके होतं, खास नव्हतं, ओके होतं. तर तुम्हाला जर आवडली असेल माझी व्हिडिओ तर चॅनलला लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. आणि मला सबस्क्रायबर हवेत यार, प्लीज मला लाईक शेअर सबस्क्राईब दोन्हीही करा, तिन्हीही करा. आणि बाय बाय.